केलाय सुरू. कोण बघा नमस्कार म्हणून नाव सांगायचं. ठीक आहे. ही किल्ला पण आला पाहिजे. सायकल सगळं आलं पाहिजे. सायकल बाजूला काढजा. हां चालू केलं ना. चालू. नमस्कार, माझं नाव तुजल गोविंद शेंडगे. माझे नाव कौस्तुभ सांगरे. माझं नाव अर्बन निकुंज मुलानी. आम्ही सगळ्यांनी बनवलाय विशालगड. विशालगड हा कोल्हापूरच्या वायवेस या गावापासून 76 किलोमीटरवर वसलेला आहे. हा किल्ला सुमारे 1130 मीटर उंच असून हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारात येतो. गिरिदुर्ग प्रकार या किल्ल्याची चढाई खूप सोपी आहे आणि या किल्ल्यावर महाराजांनी अनेक पराक्रम गाजवले. हा किल्ला 1190 साली एका राजाने पन्हाळ्याहून विशालगडात त्याची ठाणेदारी कोल्हापूर पेशी पाठवण्यासाठी त्याने पन्हाळा ते विशालगड पाठवून त्याचे रक्षण करण्यासाठी विशालगड हा किल्ला बांधला. तर या विशालगडमध्ये येथे आहे आपण पहिल्या द्वाराला येतो. हे मुख्य द्वार, हे प्रवेशद्वार हे आहे मारुती मंदिर आणि इथे फुलाजींची आणि बाजींची समाधी आहे. हां, ही बाजी प्रभूंची आणि ही फुलाजी प्रभूंची समाधी. इथे अमृतेश्वर मंदिर आणि तिकडे अंबाबाई सती स्थळ. तर हा आहे विशालगड. या विशालगडाचे नाव खेळणा उर्फ विशालगड असे म्हणलेले आहे. आता आपण येत आहे पावनखिंड. या खिंडीतून काय झालं प्रसंग तुम्हाला आठवत असेल. पन्हाळ्यामध्ये सिद्धीने खूप हाहाकार माचलेला आणि महाराज जेव्हा पन्हाळ्यावर होते तेव्हा ते वेळ खूप बिकट होती. तेव्हा महाराज जेव्हा किल्ल्यावर होते आणि सिद्धीने पन्हाळ्याला फेरा घातलेला येडा घातलेला तेव्हा महाराजांनी शिवाकाशीला खाली सिद्धीपाशी त्यांच्या रूपात अवतरित होऊन त्याला भेटीसाठी पाठवले. तेव्हा महाराजांनी पन्हाळ्यावरून ते विशालगडापासून त्यांनी पळ काढला. तेव्हा त्या पळामध्ये जेव्हा सर्व मावळे त्यांच्यासोबत पळत होते, जेव्हा सिद्धीला कळाले की हा शिवाकाशीद आहे, हा छत्रपती शिवाजी महाराज नाही, तेव्हा शिवाकाशीदने त्यांच्या मागून आपल्या मावळ्यांना मारण्यासाठी सैनिके पाठवले. त्यावेळी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज बाजी म्हणत होते की लाख मेले तरी चालेल, तर लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. यासाठी मग बाजी प्रभूंनी महाराजांना पुढं पाठवले. तर महाराज आग्रह करत नव्हते की आम्हाला जायचं नाही म्हणून. तेव्हा महाराजांना हट्ट करून बाजीने पाठवले आणि तेव्हा हे पावनखिंडीचं इथे युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये बाजी आणि व आपले मावळे मारले गेले. आणि महाराज जेव्हा विशालगडावर गेले तेव्हा त्यांनी तोफांची सलामी द्यायला सांगितली आणि त्या तोफांना बाजीची मुजरा केली. या किल्ल्याला कोणती असं म्हणतात, पावनखिंड असं म्हणतात. तुम्हाला फोन केला जाईल.